काही वेळेला काँग्रेसबद्दल असं चित्र निर्माण झालं होतं की कॉर्पोरेट झालेली आहे आणि कॉर्पोरेट वर्ल्डशी त्यांचं जे रिलेशनशिप आहे त्याच्यामुळे लॉबिंग हा प्रकार फार सहजतेने घेतला जात होता, जे कदाचित भारतीय जनता पार्टीमध्ये तो विषय नसल्यामुळे कदाचित हे इम्प्रेशन क्रिएट झालं असावं. पण ठीक आहे, म्हणजे आम्हाला नाही, हे भारतीय पाहायला जनता पक्षामध्येच कॉर्पोरेट आहे. काँग्रेसचा आपण जर बघितला, सहकारामध्ये महाराष्ट्राने केलेली एवढी मोठी चळवळ, त्याच्यातून शेअरच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उभे राहिलेले कारखाने, शैक्षणिक संस्था उभं करून त्यातून शिक्षणामध्ये बहुजन समाजाला समाविष्ट करून घेणे, आता ते योगदान असताना आपल्याला कुठेतरी कृतज्ञता त्या योगदानाबद्दल ठेवली पाहिजे. आता भारतीय जनता पक्ष निवड करत असताना भारतीय जनता पक्षामध्ये राष्ट्रीय स्तरावर अध्यक्ष नाही. आताही तो तथाकथित मास्टर स्ट्रोक म्हटला जातो, तो अध्यक्षाचा नाही, त्यांना कार्यकारी अध्यक्ष केलेले आहे. जे.पी. नड्डाजी जे त्यापूर्वीचे होते तेही अध्यक्ष नव्हते, तेही कार्यकारी अध्यक्ष. त्यामुळे त्यांना पक्षाचे अध्यक्षच ठेवायचे नाही. महाराष्ट्रामधले अध्यक्ष कोण याबद्दलही चर्चा नाही किंवा त्यांना अर्थ त्यांना नाही, कारण महाराष्ट्रातली सगळी सत्ता ही देवेंद्र फडणवीसांना हवी आहे आणि देशातली सगळी सत्ता जी आहे ती अमित शहा आणि नरेंद्र मोदींना पाहिजे. त्यामुळे ते नियुक्तीच करत नाही. मात्र आमच्या पक्षातला अध्यक्षाचा जो मान आहे, मग तो तालुक्याचा अध्यक्ष असेल, जिल्ह्याचा अध्यक्ष असेल, प्रदेशचा अध्यक्ष असेल, राष्ट्रीय अध्यक्ष असेल, यांना अधिकार आहे आणि यांना पक्ष चालवण्याची जबाबदारी यांची आहे. त्यामुळे आम्ही या अर्थानं आम्ही लोकशाहीवादी आहोत आणि त्या अर्थानं भारतीय जनता पक्ष कॉर्पोरेट आहे.